श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ही आहे स्वामी चरित्र सारामृतमधील कथा. अध्याय 6. अन्नपूर्णा कृपा. अक्कलकोटमध्ये कडक दुष्काळ पडलेला असताना एका गरीबाईच्या घरात अन्नाचा कणही उरलेला नव्हता. तिने केवळ स्वामींवर श्रद्धा ठेवली आणि त्या श्रद्धेला उत्तर म्हणून स्वामी स्वतः अन्नपूर्णा बनून धावून आले. या अध्यायात तुम्हाला कळेल स्वामींनी भुकेल्या घरात अन्न कसं पाठवलं, रिकामं पातेलं पुन्हा कसं भरलं, खरी भक्ती म्हणजे काय, स्वामी आपल्या भक्तांची काळजी कशी घेतात. ही कथा केवळ ऐकण्यासाठी नाही तर ती अनुभवण्यासाठी आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, स्वामी भक्तांसोबत शेअर करा, चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, कारण जिथे माणूस थकतो तिथे स्वामी उभे राहतात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. या जगात भूक ही सर्वात मोठी वेदना आहे आणि अन्न हे सर्वात मोठं दान. पण जेव्हा भुकेला माणूस स्वामींना हाक मारतो तेव्हा अन्न फक्त शरीरालाच नाही तर आत्म्यालाही मिळतं. अक्कलकोटमध्ये त्या दिवशी कडक दुष्काळ पडला होता. नद्या आटल्या होत्या, विहिरी कोरड्या झाल्या होत्या, शेतं करपून गेली होती. लोकांच्या घरात अन्नाचा एक कणही शिल्लक नव्हता. आई आपल्या लेकराला उपाशी झोपवताना रडत होती. वडील देवळात जाऊन हात जोडत होते. अशाच एका गरीब कुटुंबात एक वृद्ध आई राहत होती. तिच्याकडे ना पैसा होता, ना धान्य, ना कोणाचा आधार होता. ती रोज संध्याकाळी स्वामींच्या नावाचा दिवा लावत असे आणि म्हणत असे, स्वामी, माझ्या लेकराला भूक आहे. त्या दिवशी घरात शेवटची भाकरी होती. आईने त्याचे 2 तुकडे केले. एक मुलासाठी ठेवली आणि दुसरा तुकडा स्वामींच्या चरणी ठेवला. रात्र झाली, घरात अंधार पडला. मुलगा भुकेने रडत होता. आईने डोळे मिटले आणि मनापासून म्हटलं, स्वामी, तूच माझा आधार. तेव्हाच दारावर हलकासा आवाज आला. आईने दार उघडलं तर समोर एक अनोळखी स्त्री उभी होती. हातात भलं मोठं पातेलं होतं, तेही अन्नाने भरलेलं. ती स्त्री म्हणाली, हे अन्न तुम्हाला पाठवलं आहे. आईने आश्चर्याने विचारलं, कोणी पाठवलंय? स्त्री हसून म्हणाली, अन्नपूर्णेने. आई आत गेली, मुलाला जेवायला दिलं आणि पातेलं रिकामं केलं. पण जेव्हा तिने पुन्हा उघडून पाहिलं तर पातेलं पुन्हा भरलेलं होतं. आई थरथरली, डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिने हात जोडून म्हटलं, स्वामी, तूच आहेस. सकाळी संपूर्ण अक्कलकोटमध्ये बातमी पसरली. गरीबाईच्या घरात स्वामींनी अन्न पाठवलं. लोक धावत आले, पण अन्न मात्र त्या घरातच होतं. तेव्हा स्वामी म्हणाले, ज्याचं मन शुद्ध असतं त्याच्या घरात अन्न कधीच कमी पडत नाही. त्या दिवसापासून लोकांना कळलं, स्वामी फक्त संकट दूर करत नाहीत, ते भक्तांचं दुःखही पुसतात. स्वामी म्हणायचे, भूक फक्त पोटाची नसते, ती मनाचीही असते. आणि स्वामी दोन्ही भूक भागवत होते. अक्कलकोटमध्ये श्रद्धा आणखीन घट्ट झाली. लोक म्हणू लागले, जिथे स्वामी आहेत तिथे दारिद्र्य टिकत नाही. पण पुढील अध्यायात स्वामी आणखीन मोठी लीला दाखवणार होते. असाध्य रोगातून भक्तांची मुक्ती. जर कधी आयुष्यात तुम्हाला एकटं वाटलं, भूक लागली आणि आधार हवा असेल तर मनात एकदाच म्हणा, स्वामी, माझी काळजी तूच घे. कारण जिथे मानव थकतो तिथे स्वामी उभे राहतात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मित्रांनो, आजचा हा अध्याय तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या अध्यायामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.